सरकारी बाबू कशा पद्धतीने एखाद्याला मेटाकुटीला आणतात हे आपण अनेकदा पाहिलं असेल, पण हा अनुभव काय फक्त सामान्य माणसालाच येत नाही, तर कधीकाळी सरकारी बाबू म्हणून काम पाहिलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा असाच अनुभव सध्या परभणीमध्ये येतोय। हे आहेत परभणी जिल्ह्यातल्या पाथरी येथील शामराव भोकरे। निसर्गाने त्यांच्यावर मोठा अन्याय केलाय। शामराव दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत। त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा, पण एकुलता एक मुलगाही असा गतिमंद आहे। शामराव भोकरे स्वतः तलाठी होते, पण मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी 2009 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली। मुलगा रोहित 18 वर्षांचा झाला। 18 वर्षांनंतर शासन गतिमंदांसाठी काही लाभाच्या योजना देतं किंवा त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतं। त्यासाठी भोकरे कुटुंबियांना रोहितच्या पालकत्वाचं प्रमाणपत्र समाज कल्याणच्या अपंग विभागाकडून घ्यायचंय। त्यासाठी त्यांनी गेल्या 7 महिन्यांपूर्वीच अर्ज केलाय, पण आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख सुरू आहे। आचारसंहितेचं कारण सांगितलं, नंतर म्हणले दुसऱ्या मीटिंगला तुमचं काम होईल। दुसऱ्या मीटिंगला माझं काम काय मीटिंगमध्ये झालं हे मी सांगू शकत नाहीये, पण आणि आता परत भेटलो तर आता सांगतात की आचारसंहिता आहे आणि त्याची आचारसंहिता असल्यामुळे तुमचं काम होत नाहीये। रोहितची तब्येत बरी नसते, त्याला मध्येच फिटे येतात, त्यामुळे त्याचं योग्य संगोपन व्हावं अशी त्याच्या पालकांची इच्छा आहे। त्यासाठी त्यांनी जूनमध्ये परभणीच्या अपंग कल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल केलाय, पण त्यांना वेगवेगळी उत्तरं देत त्यांची फसगत केली जाते। त्याच्यासाठी आता आपण काहीतरी करावं, कारण मी नोकरीसाठी तो कुठे लायक नाही, त्याला जमल असा उद्योगधंदा करण्याची माझी इच्छा आहे। शामराव भोकरे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची। शामराव स्वतः दोन्ही पायांनी अपंग, मुलीच्या उच्च शिक्षणाचा खर्च, त्यात पत्नीचं आजारपण, अशी परिस्थिती असताना सरकारी बाबू मात्र त्यांची हेळसांड करतायत। आता तर आचारसंहितेचं कारण सांगत त्यांचं काम पुढे ढकललं जात आहे। घरातली खूप बेजारी होत आहे। वडील स्वतः हँडिकॅप आहेत, त्यांनाही होत नाहीये आणि त्यांनी शासन, ते सुद्धा एक शासन कर्मचारी होते। जर एका शासन कर्मचाऱ्याचं हे असं असेल तर सामान्य लोकांचं काय असेल। विनंती केली जी 24 तासला की आम्हाला न्याय मिळावा। स्वतः दिव्यांग असल्यानं आणि शरीरात शक्तीच राहिली नसल्यानं भोकरे दाम्पत्यांनी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आमची झी हेल्पलाईनची टीम समाज कल्याण अपंग विभागात जाऊन पोहोचली। तिथे आम्हाला अपंग कल्याण विभागाचे मुख्य अधिकारीच भेटले नाहीत। अखेर आम्ही समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना गाठलं। भोकरे कुटुंबावर होत असलेला अन्याय समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या कानी टाकला। त्यांनी तातडीने हे प्रकरण मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। पालकत्वासाठीची मीटिंग दर 3 महिन्याने एकदा होते, तर सदर मीटिंग सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे आचारसंहिता संपल्याबरोबर मीटिंग होईल आणि त्यावेळेस पालकत्व प्रमाणपत्र मिळून जाईल। शासकीय नियमानुसार दर 3 महिन्यातून एकदा अपंग कल्याण विभागाची प्रकरणं मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मीटिंग होते। जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात, पण गेल्या 8 महिन्यात आचारसंहितेमुळे एकही मीटिंग झालेली नाही। त्यामुळे जिल्हाभरातील शेकडो समतुल्य प्रकरणं रखडून पडली आहेत। शामराव भोकरे यांच्याप्रमाणेच शेकडो लोक अपंग कल्याण कार्यालयाच्या घिरट्या घालतायत, पण जोपर्यंत या दिव्यांगांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या समस्येचा पाठपुरावा करतच राहील। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।